आज आपण आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाच्या पंचकर्म उपचारांपैकी एक म्हणजे वमन याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। वमन म्हणजे चिकित्सकीय उलटी, थेरापेटिक एमेसिस। हे पंचकर्मातील शोधन चिकित्सा आहे, ज्याद्वारे शरीरातील वाढलेला कफ हा बाहेर काढला जातो। वमन म्हणजे काय? तर आयुर्वेदातील पंचकर्म उपचारांमध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण हे 5 प्रमुख शोधन उपचार सांगितलेले आहेत। त्यामध्ये वमन हे प्रामुख्याने कफदोष शुद्धीकरणासाठी केले जाते। वमन म्हणजे औषधांच्या साहाय्याने नियंत्रित पद्धतीने उलटी करून शरीरातील दूषित कफ बाहेर काढणे। चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय या ग्रंथांमध्ये वमन कर्माचे सविस्तर वर्णन आढळते। वमन का करावे? जेव्हा शरीरातील कफ वाढतो तेव्हा खालील तक्रारी दिसतात: जडपणा, आळस जास्त असणे, कफ निर्मिती, वारंवार सर्दी, खोकला, दमा, ॲलर्जी, त्वचारोग। अशा वेळी वमन केल्यास दोषमुक्ती होते। आता आपण वमन करण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप बघूया। पूर्वकर्म म्हणजे प्रिपरेशन फेज। स्नेहन, अभ्यंतर व बाह्यता, शरीराला स्नेहन करण्याची पद्धत ही वापरली जाते। स्नेहनामध्ये शरीराला अभ्यंग केला जातो। त्यानंतर स्टीम थेरपी हे 3 ते 7 दिवस केले जाते। यामुळे दोष पचन मार्गाकडे येतात। प्रधान कर्म मेन प्रोसिजर, सकाळी लवकर रिकाम्या पोटी विशेषतः वमन औषधी दिली जातात, ज्याद्वारे उलटी होऊन कफ बाहेर पडतो। पश्चात्कर्म, पश्चात्कर्मामध्ये संसर्जन क्रम पाळला जातो। संसर्जन क्रमामध्ये पेज, वरण भात, विश्रांती घेणे, थंड, जड, तेलकट पदार्थ टाळणे इत्यादी केले जाते। वमनाचे फायदे: कफ विकार कमी होतात, श्वसन मार्ग स्वच्छ होतो, त्वचा उजळते, पचन सुधारते, शरीर हलके वाटते। वमन कोणी करू नये? लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, अतिशय अशक्त रुग्ण, हृदयविकार असलेले रुग्ण यांनी वमन करू नये। हे कुठल्या आजारात उपयोगी आहे? तर दमा, ॲलर्जिक सर्दी, सोरियासिस, कफज त्वचारोग, स्थूलपणा इत्यादीमध्ये केले जाते। वमन ही शास्त्रोक्त आणि नियंत्रित प्रक्रिया आहे। ती नेहमी पात्र आयुर्वेदिक वैद्यांच्या देखरेखीखालीच करावी। मित्रांनो, आज आपण वमन या पंचकर्म उपचाराविषयी सविस्तर माहिती पाहिली। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो शेअर करा। आयुर्वेदीय उपचारांसाठी तज्ज्ञ सल्ला अवश्य घ्या।